गूढ वाड्याचे रहस्य. एक रहस्यमय थरारकथा. भाग 3. अनिरुद्धच्या खांद्यावर कोणीतरी थंड हात ठेवला. त्याच्या संपूर्ण शरीरात एक शिरशिरी पसरली. त्याने झपकन मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याच्या गळ्यातल्या स्कार्फला हलकासा झोत लागल्यासारखं वाटलं. वाड्यात एकदम नीरव शांतता पसरली. पण त्याच्या हातातली वही स्वतःचं पानं उलटायला लागली. हे कसं शक्य आहे? तो चक्रावला. शेवटी वही एका पानावर स्थिरावली. त्यावर जुनाट अक्षरात लिहिलं होतं. त्यांनी विधी केला आणि स्वतःला काळाच्या ओघात हरवून टाकलं. अनिरुद्धने त्या ओळींचा अर्थ लावायचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय असू शकतो? त्याने आजूबाजूला बघितलं. खोलीच्या एका कोपऱ्यात एक लाकडी पेटी पडलेली होती. त्याने ती उघडली तर आत एक मळकट, फाटलेली साडी होती. तिच्यावर रक्ताचे डाग होते. त्या क्षणी हवेत पुन्हा हलकीशी कुजबूज ऐकू आली. तू योग्य मार्गावर आहेस, पण वेळ कमी आहे. अनिरुद्धने दचकून टॉर्च फिरवला. त्याला एका भिंतीवर सावली हलताना दिसली, जणू कोणीतरी वेगानं निघून गेलं होतं. त्याने त्या दिशेने पाऊल टाकलं, पण त्या सावलीनं एका मोठ्या लाकडी दरवाजाकडे नेलं. हा दरवाजा आतून बंद होता. अनिरुद्धने तो उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो हलत नव्हता. अचानक मागून एक स्त्रीचा स्पष्ट आवाज आला. तो दरवाजा उघडू नकोस. अनिरुद्धने मागे वळून पाहिलं तर समोरच वैष्णवी उभी होती. तिचे डोळे दाहक लाल झाले होते आणि ती एका जागी स्थिर होती. का? तिथे काय आहे? अनिरुद्धने विचारलं. वैष्णवीने डोळे मिटले आणि एक उसासा टाकला. तिथेच ते 5 लोक लपले आहेत. ते तुला सोडणार नाहीत. अनिरुद्धच्या मनात 100 प्रश्न निर्माण झाले. पण ते 100 वर्षांपासून जिवंत कसे? वैष्णवीने हलक्या आवाजात उत्तर दिलं. कारण त्यांनी मृत्यूलाच फसवलं आहे. अनिरुद्धच्या हृदयाची धडधड वाढली. मृत्यूलाच फसवलं म्हणजे नक्की काय? वैष्णवीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि संताप दोन्ही होते. त्या 5 जणांनी एक शापित विधी केला, ज्यामुळे ते अर्धमृत झाले. ते मरणार नाहीत, पण ते पूर्णपणे जिवंतही नाहीत. अनिरुद्धने तो बंद दरवाजा पुन्हा पाहिला. आत काहीतरी भयानक होतं, हे त्याला जाणवत होतं. मग त्यांचा नाश करण्यासाठी काय करावं लागेल? तो निर्धाराने विचारू लागला. वैष्णवीचा चेहरा गंभीर झाला. ते अमर आहेत, पण फक्त एका गोष्टीने त्यांचा नाश होऊ शकतो, त्याच विधीचा उलटा प्रभाव. म्हणजे त्या विधीमध्ये एका निष्पाप स्त्रीचं रक्त सांडण्यात आलं होतं. जर तसंच रक्त पुन्हा त्यांच्या समोर सांडलं गेलं तर त्यांचा अमरत्वाचा प्रभाव नष्ट होईल. अनिरुद्ध गोंधळला. म्हणजे तुला पुन्हा त्याच वेदना भोगाव्या लागतील? वैष्णवी हलकेच हसली. मी आधीच मरण पावली आहे. पण माझी मुक्ती हवी असेल तर हे करावंच लागेल. अनिरुद्ध अस्वस्थ झाला. त्याच्या समोर 2 मार्ग होते. एकतर तो या सगळ्यातून बाहेर पडेल, किंवा तो हे रहस्य उलगडून वैष्णवीला मुक्त करेल. त्याने निर्धाराने वैष्णवीकडे पाहिलं. मी तयार आहे. त्याने हळूहळू दरवाजाच्या दिशेने पाऊल टाकलं आणि हात लावला. क्षणभर काहीच हालचाल झाली नाही. पण जसेच त्याने दरवाजा उघडला, एक जबरदस्त वाऱ्याचा झोत आला आणि समोर एक प्रचंड अंधार दिसला. त्या अंधारातून 5 आकृत्या बाहेर आल्या. त्यांचे डोळे कोळशासारखे काळे होते आणि चेहऱ्यावर अघोरी हास्य होतं. त्यांनी एकसारखं पुटपुटायला सुरुवात केली. तू आमच्या विरुद्ध गेला आहेस, आता तुला मरण आलंच पाहिजे. अनिरुद्धने मागे पाहिलं. वैष्णवीच्या चेहऱ्यावर संताप होता. तिने हात पुढे केला आणि जोरात ओरडली. अनिरुद्ध, विधी सुरू कर. 5 काळसर आकृत्या अनिरुद्धच्या दिशेने सरकू लागल्या. त्यांच्या डोळ्यात काळोखाचा खोल भयंकरपणा होता. अनिरुद्धने हातातली वही घट्ट पकडली आणि वैष्णवीकडे पाहिलं. काय करायचं? वैष्णवीचा चेहरा कठोर झाला. त्यांना रोखण्यासाठी आपल्याला विधी सुरू करावा लागेल. पण तुला सावध राहावं लागेल. ते तुला विचलित करण्याचा प्रयत्न करतील. अनिरुद्धने जिन्यात पडलेली एक जुनी समई उचलली आणि तिला आग लावली. त्याच्या प्रकाशात त्या 5 आकृत्यांचे भयंकर चेहरे स्पष्ट झाले. कोणाचे डोळे पांढरे होते, कोणाचा चेहरा जळाल्यासारखा होता, तर कोणाच्या अंगावर गूढ चिळकांडी उठलेली होती. आम्हाला परत जिवंत होऊ दे, त्यांनी एकत्र कुजबुजायला सुरुवात केली. वैष्णवीने जमिनीवर एक चक्र काढायला सुरुवात केली. ती वेगाने मंत्र म्हणू लागली. अग्निस्वरूपाय नमहा, विध्वंसाय नमहा, सत्यप्रकाशाय नमहा. अनिरुद्धने लक्षात घेतलं की त्या मंत्रांच्या प्रभावाने 5 आकृत्या अस्वस्थ होऊ लागल्या.
त्या वेदनांनी विव्हळू लागल्या. त्यातील एकाने भयंकर आवाजात ओरडत विचारलं, तू कोणत्या अधिकाराने हे करतो आहेस? अनिरुद्धने ठाम उत्तर दिलं, मी सत्याच्या शोधात आलो आहे. आता या वाड्यातील रहस्य कायमचं नष्ट होईल. त्या क्षणी वैष्णवीने एक लहानशी सुरई अनिरुद्धच्या हातात दिली. ही त्या विधीमध्ये वापरलेली सुरई आहे. यातलं रक्त पुन्हा त्यांच्या दिशेने फेक. अनिरुद्धने ती सुरई घेतली आणि त्याने मोठ्या जोरात त्या काळ्या आकृतींवर फेकली. क्षणात संपूर्ण वाड्यात कंपने पसरली. त्या आकृती वेदनांनी ओरडू लागल्या, त्यांचे अस्तित्व नष्ट होऊ लागलं. हवेत एक प्रकारचा दाह पसरला आणि काही क्षणांतच त्या 5 जणांनी एक शेवटचा भयावह किंकाळी दिली आणि नष्ट झाले. संपूर्ण वाड्यात शांती पसरली. अनिरुद्धने वैष्णवीकडे पाहिलं. ती मंद हसली. तिच्या डोळ्यात समाधान होतं. तू मला मुक्त केलंस अनिरुद्ध. आता मी शांततेत जाईन. अनिरुद्ध काही बोलणार तोच तिचं रूप हळूहळू फिकट होऊ लागलं. काही क्षणांतच ती संपूर्ण अदृश्य झाली. प्रकरण 10 शेवट की नव्या रहस्याची सुरुवात. अनिरुद्धने खोल श्वास घेतला. त्याने आजूबाजूला पाहिलं. वाडा आता शांत झाला होता. भीतीदायक वातावरण कुठल्याच खुणा शिल्लक नव्हत्या. तो हळूहळू बाहेर पडला. दाराच्या उंबऱ्यावर पाय ठेवताच त्याला कुठून तरी एक कुजबूज ऐकू आली. सत्य शोधणाऱ्याची परीक्षा संपत नाही, अजूनही काही गुपितं उघडायची आहेत. अनिरुद्धने मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. समाप्त की नवीन रहस्याची सुरुवात? ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला अजून अशा गूढ आणि रहस्यमय कथा वाचायला आवडतील का? अनिरुद्धने मागे वळून पाहिलं, पण वाडा आता नीरव शांततेत होता. वैष्णवीचा आत्मा मुक्त झाला आणि त्या 5 शापित आत्म्यांचा नाश झाला होता. तरीही त्याच्या मनात एक प्रश्न घोंघावत होता, सत्य शोधणाऱ्याची परीक्षा संपत नाही, ही कुजबूज नक्की कुणाची होती? तो वाड्यातून बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच त्याला एका भिंतीवर कोरलेली एक नवीन चिन्ह दिसली, एक त्रिकोणाच्या आत बंदिस्त डोळा. हे आधी पाहिलं नव्हतं. अनिरुद्ध चकित झाला. त्याने टॉर्चचा प्रकाश त्या चिन्हावर टाकला. अचानक त्याच्या समोर जमिनीत एक छोटीशी चौकोनी फरशी हलल्याचा भास झाला. त्याने ती उचकटली आणि आत एक लाकडी पेटी ठेवलेली होती. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. आता अजून काय रहस्य बाहेर येणार आहे? त्याने ती पेटी उघडली. आत एक प्राचीन हस्तलिखित पत्र होतं. तो धुळकट कागद उचलताच एक थंड वाऱ्याचा झोत आला आणि पत्रावरचे शब्द स्पष्ट दिसू लागले. जो हे पत्र वाचतो आहे त्याच्यावर आता सत्य उलगडण्याची जबाबदारी आली आहे. अनिरुद्धने आतली मजकूर वाचायला सुरुवात केली. सप्तशृंगी वाड्यातील हे फक्त पहिले रहस्य होते. या वाड्याच्या बाहेर अजूनही असे गूढ ठिकाणे आहेत, जिथे वेळ थांबली आहे. जिथे मृत्यू आणि जीवनाच्या सीमारेषा धूसर झाल्या आहेत. जर तू खरोखर सत्य जाणून घ्यायचं ठरवलं असेल, तर तुझी पुढील वाटचाल ताम्रगड कडे असावी. अनिरुद्धचा श्वास रोखला गेला. ताम्रगड, हे कुठे आहे? त्याच क्षणी हवेत पुन्हा कुजबूज उमटली. सत्य अजून उघडायचं आहे, तुझी खरी परीक्षा आता सुरू होते. त्याला जाणवलं, हे फक्त एका प्रवासाचं शेवट नव्हतं, तर एका नवीन भयावह रहस्याच्या सुरुवातीचा पहिला टप्पा होता. पुढे काय होईल? ताम्रगडच्या रहस्याचा उलगडा होईल का? अनिरुद्धला सत्याचा शोध घेता येईल का? पुढील भाग लवकरच.